पुढची बातमी पाहूयात। भाजपा नेते उत्तमराव जानकर आता शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। उत्तमराव जानकर भाजपात नाराज असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत। जानकर पवारांच्या भेटीने सोलापूर माढ्यातील समीकरण आता बदलणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सध्या उत्तम जानकर हे भाजपात नाराज असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत आणि नुकतीच त्यांनी शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली। ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं सध्या समजतंय आणि या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। उत्तमराव जानकर भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे आणि जानकर पवारांच्या भेटीने आता सोलापूर आणि माढ्यातील समीकरण बदलणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी माऊली सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, आपण महत्त्वाची बातमी सुद्धा पाहतोय। भाजपा नेते उत्तमराव जानकर सध्या शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। नेमकं काय घडतंय भेटी दरम्यान? गौरी, बरोबर आहे। उत्तम जानकर हे नाराज आहेत। गेले 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्याबरोबर कार्यकर्त्यांचीही बैठक घेतली। भेटीनंतर बैठक घेतली होती, पण समाधानकारक त्यांना उत्तर न मिळाल्यामुळे आज ते शरद पवार यांची थोड्याच वेळामध्ये भेट घेणार आहेत आणि भेटी दरम्यान आता काय घडतंय आणि उत्तम जानकर काय भूमिका घेत आहेत आता सर्वांचं त्याच्याकडे लक्ष लागलंय। त्यांच्याबरोबर धैर्यशील मोहिते पाटील पण असल्याचं आपल्याला समजतंय। गौरी, नक्कीच माऊली, जर जानकर यांनी पवारांना साथ दिली तर भाजपाला याचा कसा फटका बसू शकतो? नक्की गौरी, जर जानकरांनी पवारांना जर साथ दिली तर धनगर समाजाचा फार मोठा वोटर 60 ते 70 हजार मतं जानकरांकडे आहेत आणि जर जानकरांनी पवारांना जर साथ दिली तर भाजपला नक्कीच त्याचा फटका बसू शकतो आणि महाविकास आघाडीला त्यांचा फायदा होऊ शकतो। नक्कीच माऊली, या भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।